राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत मोठी अपडेट आज समोर येत आहे आणि ही अपडेट राज्यामधील प्रख्यात अशा न्यूज वेबसाईटने जाहीर केली असून आजच्या अपडेटच्या हेडलाईननुसार लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। सरकार अपात्र महिलांचे पैसे परत घेणार का? याबद्दल नेमके राज्य सरकारची भूमिका काय आहे? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये पुढे सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अशा प्रकारची माहिती स्पष्ट केली आहे की या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आलेला सन्मान निधी आता परत घेण्यामध्ये येणार नाही। राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की ही योजना बंद केली जाणार नाही। तसेच पात्र महिलांना योजनेचा निधी देण्यास शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे। मात्र अपात्र असलेल्या महिलांना जानेवारी 2025 पासून सन्मान निधी वितरित करण्यामध्ये येणार नाही। याबरोबरच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये सन्मान निधी प्रदान करण्यामध्ये येत आहे। तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपात्र महिलांची यादी आणि पडताळणी प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये आली आहे। शासनाने अलीकडेच या योजनेच्या निकषांची काटेकोर तपासणी केली आहे। काही महिलांनी निकषामध्ये न बसताही या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले असता त्यामुळे राज्य सरकारने पडताळणी प्रक्रिया आता हाती घेतली आहे। याच्या परिणामी पात्र असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळत राहणार असला तरी अपात्र असलेल्या महिलांना योजनेमधून वगळले जाईल। मात्र त्यांच्या बँक खात्यामध्ये जुलै 2024 ते डिसेंबर 2024 दरम्यान जमा झालेली रक्कम परत घेण्यामध्ये येणार नाही। तर मग राज्य सरकारने 28 जून 2024 रोजी आणि 3 जुलै 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र महिलांना योजनेमधून वगळण्याचा निर्णय जाहीर केला आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पात्र महिलांना अजूनही या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे ज्या महिलांना अद्याप अर्ज केला नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा। तसेच ही योजना महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी मदत करणारी एक महत्त्वाची संधी ठरणार आहे। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या लाडकी बहीण योजनेबद्दलच्या दररोजच्या दररोज नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।